इम्पॉर्टंट फॅक्टर आयोनिक रॅडिया. आता ह्या ज्या आयोनिक रॅडिया आहेत त्या सेम ट्रेंड दाखवतात म्हणून मी सांगितलं कोणासारख्या, स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत जनरली आयोनिक रॅडिया पण ग्रॅज्युअली डिक्रीज होतात. बट ऑल ऑफ यू नो all of these transition elements shows variety of oxidation states, that is variable oxidation states. Now this scandium forms +2 +3, titanium +2 +3, then form +2 +3 +4, as like +2 +3 +4 +5, they form +2 +6, Mn form +2 +7, they form +2 +6 as it is, finally zinc form +2. All these elements form +2 oxidation state. सगळेच कुठली फॉर्म करतात? +2 फॉर्म करतात. याला आपण म्हणूया कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे आपण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. प्रत्येकाच्या ऑक्सिडेशन स्टेट्स ह्या वेगवेगळ्या आहेत. व्हरायटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स फॉर्म करतात. त्याचं आपण कारण सांगितलं होतं, ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इन 4s अँड 3d unpaired electrons. Loss of 3d and 4s and 3d unpaired electrons. आता आपल्याला आयोनिक रॅडिया स्टडी करत असताना दोन फॅक्टर रिलेटेड आपल्याला स्टडी करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर कोणता आहे तर तो म्हणजे डिफरंट एलिमेंट्स having same oxidation state. Different element having same oxidation state. Now second factor will be same element have different oxidation states. म्हणजेच काय की एलिमेंट्स वेगवेगळे आहेत पण त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? सेम. लेट अस कंटिन्यू हियर. लुक हियर. Scandium, titanium, vanadium, all they shows +2 oxidation states. Means different elements as like scandium, titanium, vanadium, chromium, manganese, iron, cobalt, nickel, copper and zinc. All these elements having +2 as a common oxidation states. At that time, the ionic radia should be decreases from scandium to zinc gradually. काय सांगतोय मी? जर एलिमेंट वेगवेगळे असतील त्यांची ऑक्सिडेशन स्टेट सेम असेल तर मात्र होतं काय की ऑक्सिडेशन स्टेट ही ग्रॅज्युअली डिक्रीज होते. काय होते? ग्रॅज्युअली डिक्रीज होते. अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन, सेम एलिमेंट फॉर एक्झाम्पल आपण घेऊया Mn. दिस मॅंगॅनीज फॉर्म Mn+1, Mn+2, Mn+3, Mn+4, Mn+5, Mn+6, Mn+7. Means they show variety of oxidation states. 1, 2, 3, 4, 5, 6. They becomes form 6 oxidation states. In this series, Mn+2, +3, +4, +5, +6 and +7. म्हणजे आपण सांगतो इथे की इथं ऑक्सिडेशन स्टेट वाढत गेल्या. +2 ची +3 झाली, +4 झाली, +5 झाली, +6 झाली, +7 झाली. याचा अर्थ ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली. ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली. चार्ज कोणते आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज संख्या वाढत गेली तर कायम लक्षामध्ये ठेवा की ज्यावेळेस पॉझिटिव्ह आयनची संख्या वाढते, थोडक्यात काय ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते, त्यावेळेस त्यांच्यावरची साईज ही डिक्रीज होते. साईज काय होते? डिक्रीज होते. मीन्स फ्रॉम Mn+2 to Mn+7 ionic radia should be decreases. This is explained on the basis of effective nuclear charge. Effective nuclear charge. कारण हा जो +2 +3 +4 आहे तो चार्ज कुठं आला?
न्यूक्लियसवरती चार्ज जेवढा जास्त असेल, जेवढे पॉझिटिव्ह चार्जची संख्या जास्त असेल, तेवढा तो आउटरमोस्ट सेलला स्वतःकडे फास्टली अट्रॅक्ट करून घेतो आणि साईज काय होते, कमी होते. काय सांगितलं आपण परत रिमाइंड करा. आयोनिक रेडिया शुड बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ टू फॅक्टर्स. फर्स्ट वन इज different elements having same oxidation states. In this case, different elements having same oxidation states along the series, ionic radii should be decreases steadily. But same elements having different oxidation state, element same घेतला तुम्ही as like Mn घेतला, त्याच्या different oxidation states घेतल्या. If oxidation state increases, oxidation state जर वाढत गेली तर मात्र साईज काय होते, आयोनिक रेडिया काय होते, डिक्रीज होते अकॉर्डिंग टू इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस सेशन, ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया. याच्या रिलेटेड तुम्हाला आणखी एक ट्रेंड स्टडी करायचा, तो म्हणजे कुठला, तर आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आपण त्याला म्हणतो आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे नेमका कुठला फॅक्टर आहे, मी काय सांगितलं होतं, कधी म्हणायचं आयोनायझेशन एन्थॅल्पी, आयोनायझेशन एन्थॅल्पी सांगा. रिमाइंड, हा न्यूक्लियस आहे, अराउंड द न्यूक्लियस नंबर ऑफ शेल्स, आता आउटरमोस्ट सेल आहे, इथला इलेक्ट्रॉन मला बाहेर काढायचा आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर काढताना ह्या दोघांमधलं अट्रॅक्शन मला ब्रेक करावं लागेल आणि अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी मला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. काय प्रोव्हाइड करावं लागेल, एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय, दिस एनर्जी, आता एनर्जी किती द्यावी लागेल, ह्या दोघांमध्ये असणारा अट्रॅक्शन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती एनर्जी डिपेंड आहे. हे जेवढे एकमेकाच्या क्लोज असतील तेवढे अट्रॅक्शन जास्त असणार आहे, जेवढे एकमेकापासून लांब असतील तेवढे अट्रॅक्शन कमी असणार आहे. जेवढं अट्रॅक्शन जास्त तेवढी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त असते. सिंपल आपण सांगू शकतो आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या बाबतीत, हा एक आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे. कोण आहे हा, आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर टू रिमूव्ह outermost electron from an isolated gaseous atom. शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आयोनायझेशन एन्थॅल्पी. दिस आयोनायझेशन एन्थॅल्पी जनरली स्ट्रिक्टली डिपेंडिंग अपॉन atomic and ionic size. This ionization enthalpy shows opposite trend towards the atomic and ionic radii. Means whenever atomic radii increases, ionization enthalpy decreases, and whenever ionization enthalpy increases, atomic radii decreases. तुम्ही काय सांगितलं होतं, स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत साईज काय होते, डिक्रीज होते. आता साईज डिक्रीज होते म्हटल्यानंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होणार. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार, इन्क्रीज होणार. थोडक्यात आपण असं सांगू शकतो, साईज डिक्रीजेस, आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. फ्रॉम लेफ्ट टू राईट, आयोनायझेशन एन्थॅल्पी increases because atomic and ionic radii decreases. Atomic and ionic radii decreases. आणि एक महत्त्वाचा पॉइंट, हा मेटल आहे, याच्यामध्ये मी एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला, हा फॉर्म करतो M+, याच्यामधनं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला, त्यावेळेस द्यावी लागलेली एनर्जी आपण त्याला म्हणूया डेल्टा H, काय असेल तो असेल. हा पहिला इलेक्ट्रॉन मी बाहेर काढला, चार्ज कोणता आला याच्यावरती, पॉझिटिव्ह. आता मला काय करायचं, इथला दुसरा इलेक्ट्रॉन पण बाहेर काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय येतो, हा मेटल आहे, एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला की काय झाला, फॉर्म हा M+1 फॉर्म झाला. आता M+ मधनं मला दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे, त्याच तो फॉर्म होणार आहे M+2. पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढताना द्यावी लागलेली जी एनर्जी आहे त्याला आपण म्हणूया फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. काय म्हणून आपण, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. मला याच्यात दुसरा पण इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे, त्यावेळेस द्यावा लागणारी एनर्जी त्याला आपण म्हणूया सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. इन जनरल
second ionization enthalpy always higher than first ionization enthalpy. किंवा आपण तिथे थर्ड आयनेशन एन्थाल्पी घेतली m+2 आहे, इथे मला फॉर्म करायचा आहे m+3, परत एक इलेक्ट्रॉन बाहेर आहे, त्यावेळेस द्यावी लागणारी जी एनर्जी आहे त्याला आपण म्हणूया थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. मीन्स फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी becomes less than second ionization enthalpy, second ionization enthalpy less than third ionization enthalpy. This is according to effective nuclear charge. Okay, well understand? Okay.